तो मागरी सीडची बॅच घेते ती त्यावेळी 6 महिन्याचा पाला मी घातला होता, तरीही उत्पन्न मला की ऑफिसच्या ह्याच्यापेक्षा जास्त नाही. हा कृतीतनं केलेला अनुभव आहे, हा प्रयोग आहे. 50% पाहिजे तिथं 50 अंडी पुंजाला मला 25 किलो अपेक्षित होतं, पण मला 31 किलोच्या वर 32 किलो पर्यंत माझे घेत. अजून काय व्हायला पाहिजे? 22-25 किलो उत्पन्न या ठिकाणी 30-32 किलो उत्पन्न कोशाचं आलंय. हो. फायदा तुमचा प्रचंड वाढून गेला, म्हणजे 30-40% फायदा वाढला. 7-8 किलो वाढलं म्हटल्यावर बरोबर वाढलं की फायदा वाढलाय की वाढून गेला. महत्वाचं त्यांनी काय सांगितलं ऐकलं? पानं जेव्हा वर झाड वाढत जातात तेव्हा खालची पानं पिवळी होत जातात. अन्नपूर्णाच्या फवारणीनं पानं पिवळी झाली नाहीत, दुसरी बुरशी आली नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल टोपले, संस्थापक मिशन ऑर्गॅनिक. आपल्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे आपण जे शेतकरी सतत प्रयोग करतात, नाविन्याचा ध्यास घेतात, ज्यांचा आत्मविश्वास आहे, जे भगवंताला मानतात, कारण मिशन ऑर्गॅनिकचं मूळ अध्यात्म आणि शेती आहे. अनेक लोकांना ते पटत नाही, पण श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादानं आम्ही हे जे काम सुरू केलं आहे, तर ह्या कामामध्ये मला वेगवेगळ्या प्रकारचे हजारो लाखो लोक भेटलेत. आज आपण अशा शेतकऱ्याच्या शेतावर आहोत. अतिशय वेगळा व्हिडिओ आहे मित्रांनो, हा बघा. ह्या माझ्या शेतकरी मित्रानं संपूर्ण आयुष्य अध्यात्माला वाहून घेतलंय. भगवंताची त्याच्यावर असीम कृपा आहे, त्याच्या आईवडिलाची पुण्याई आणि पूर्वजन्माचं सुकृत. हा माझा शेतकरी मित्र, बंधुतुल्य मित्र, आज संपूर्ण वेळ अध्यात्मात रमलेला आहे. आणि तो शेती करत असताना सुद्धा निसर्गाला परमेश्वर मानून तो त्याची सेवा करतोय. कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिमेला भुदरगड तालुक्यातील आज एका छोट्या गावी आपण आलो. राधानगरी तालुका. कोल्हापूरच्या पश्चिमेतील दुर्गम अशा राधानगरी तालुक्यातील सरवडे ह्या गावी आम्ही आलोय. आणि आज ह्या गावी आज आपला जो शेतकरी मित्र तुतीचं काम करतोय, म्हणजे रेशीम किड्यांचं काम करतोय. मिशन ऑर्गॅनिकच्या इतिहासातील हा पहिला रेशीमाचा व्हिडिओ, पहिला तुतीचा व्हिडिओ. आत्ताच मी मौलींना म्हणालो की अनेक प्लॉट झालेले आहेत, पण परमेश्वराची आघात लीला मला माहिती नाही. अनेकांचे फोन आले व्हिडिओ घ्यायला, या पण दुर्दैवानं मला पोचू शकलो नाही. आमच्या 10-12 वर्षाच्या इतिहासातील हा पहिला व्हिडिओ. आज माझ्याबरोबर जे शेतकरी मित्र आहेत ते मौलींचे परमभक्त आहेत, ते ब्रह्मचारी आहेत आणि ते महाराज आहेत. आज यांचं नाव शंकर महाराज आहे, ते त्यांची स्वतःची ओळख करून देतीलच तुम्हाला. पण हा माणूस त्यांना संपूर्ण आयुष्य आज परमेश्वराच्या चरणी त्यागलेला आहे. आणि भगवंताच्या इच्छेनं त्यांना जी उपासना आराधना करायला मिळाली आहे, ही संपूर्ण आराधना उपासना हा माणूस करतोय. स्वतःच्या कुटुंबापासून स्वतःच्या गावामध्येच वेगळं राहतोय. त्यानं छोटासा 2 खोल्यांचा आश्रम बांधलाय आणि सतत भगवंताच्या चरणाशी लीन झालेला, स्वतःचं आयुष्य भगवंताच्या चरणाशी वाहिलेला हा माझा शेतकरी मित्र आज नैसर्गिक शेती करतोय. यापेक्षा मला आनंद कुठला. आज भगवंतानं त्यांची माझी भेट घालून दिली. गेली 5-6 महिने ते मिशन ऑर्गॅनिक हे आपल्या संस्थेच्या संपर्कात आहेत आणि नैसर्गिक शेती करतायत. याच्या आधी सुद्धा त्यांना खतं घालायची नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे, पण पर्याय नाही किंवा त्यांना माहीत नाही किंवा त्यांना सापडलं नाही. त्यामुळे मनामध्ये सतत एक अस्वस्थता होती की आपण चुकीचं करतोय, शेतामध्ये रसायनाचा वापर करतोय, हे चुकीचं आहे, हे त्यांचं अंतर्मन त्यांना सतत सांगत होतं, पण मार्ग दिसत नव्हता. पण परमेश्वरानं त्यांना मना भेटवलं. आमचे काही व्हिडिओ बघितले आणि ते तडक आजऱ्याला माझ्या कार्यालयामध्ये आले आणि आमची सविस्तर चर्चा झाली. आणि त्यानंतर अतिशय आनंदानं, समाधानानं त्यांनी नैसर्गिक शेती करण्याचं ठरवलं. आणि मिशन ऑर्गॅनिकच्या आपल्या भूसुधारक आणि अन्नपूर्णा ह्या दोन्ही प्रॉडक्टचा अत्यंत यशस्वी वापर त्यांनी त्यांच्या शेतामध्ये केला. आज याच्या आधी सुद्धा ते करत होते, पण रासायनिक करत होते, आणि त्यानंतर ते आता मिशन ऑर्गॅनिक बरोबर संपूर्णतः नैसर्गिक आणि पारंपरिक शेती करतायत. आज तुतीमध्ये त्यांचा अतिशय व्यवस्थित अभ्यास आहे, प्रयोग त्यांनी केलेत आणि अत्यंत यशस्वी शेतकरी आहेत. आज हा व्हिडिओ बघणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की जे शेतकरी तुतीचं उत्पादन घेत आहेत, जे रेशीम किड्यांचं उत्पादन घेत आहेत, त्या क्षेत्रामध्ये आहेत, त्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थित बघा. कारण ह्या महाराजांचं याच्यावरचं काम अतिशय चांगलं आहे. त्यांना यश प्राप्त झालंय, भगवंत कृपा त्यांच्यावर आहेच आहे, पण त्यांनी अतिशय वेगवेगळे प्रयोग करून आज ते ह्या लेवलला पोहोचलेत. जे नवीन शेतकरी आहेत किंवा जे जुने शेतकरी आहेत, त्यांनी सगळ्यांनी हे काय सांगतायत ते नीट ऐका. कारण तुमच्या मनामध्ये असलेले प्रश्न किंवा तुम्हाला येत असलेल्या अडचणी
यांची बऱ्याच अंशी उत्तरं आज महाराज तुम्हाला त्यांच्या शब्दातून सांगणार आहेत. तुम्हाला कुठल्या कन्सल्टंटकडे जायला नको मित्रांनो. तुमच्या मनातील प्रश्नाची सर्व उत्तरं भगवंत यांच्या तोंडातून आज देणार आणि तुमचे हे प्रॉब्लेम सुटणार याची मला खात्री आहे, माझा विश्वास आहे आणि माझी भगवंतावर तेवढी अगाध श्रद्धा आहे. आपण सुरू करूया, महाराजांची ओळख करून घेऊया. आणि तुम्ही हा व्हिडिओ आज लाखो करोडो शेतकरी बघणार, तुम्ही शांतपणे बघा आणि ज्यांना कुणाला यांच्याशी संपर्क साधायचा असेल कार्यालयामध्ये फोन करून यांचा नंबर घ्या. आम्ही मुद्दाम खाली फोन नंबर टाकत नाही आहे, कारण शेतकरी एवढे फोन करतात की तुम्हाला तुमचं कामच करू देत नाही. त्यामुळे जे अभ्यासू शेतकरी आहेत त्यांनी कार्यालयामधनं महाराजांचा नंबर घ्या आणि त्यांना संपर्क साधून अजून काही शंका असतील, ज्या उरल्या असतील त्यांचं तुम्ही निराकरण करून घ्या. आपण सुरू करूया. महाराज नमस्कार. नमस्कार. तुम्ही कॅमेऱ्याकडे बघून तुमचं संपूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा सांगा, कारण हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये लाखो करोडो लोकांच्याकडे जाणार. साधारण 1.5-2 कोटी लोकांचं चॅनल आपलं बघितलंय, त्यामुळे अनेक लोकांना महाराजाचा फायदा होतो. आपल्याला जे यश मिळालं, आपल्याला जे बुद्धी मिळाली, जे भगवंतांना आपल्याला दिलं ते आपण लोकांना सांगितलं पाहिजे. बरोबर आहे. हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. माझ्यापेक्षा अध्यात्मामध्ये तुम्ही सिनियर आहात, अनुभवी आहात. तर तुम्ही तुमच्या शेतीतला अनुभव ही लोकांना व्यवस्थित सांगा. आपण चर्चा थोडी करूया, लोकांना त्याचं मार्गदर्शन मिळेल, लोकांना त्याची प्रेरणा मिळेल. आणि जसं तुम्हाला याच्या आधी नैसर्गिक शेती करायची होती, खरं मार्ग सापडत नव्हता, पण तो सापडला भगवंत कृपेने, तसाच आपले व्हिडिओ बघणाऱ्या अनेक लोकांना तो मार्ग सापडत नाही आहे असं मला माहिती आहे. बरोबर. व्हिडिओचं प्रयोजनच त्यासाठी असतं. आम्ही काय काम करतो हे अहंकारानं आम्हाला सांगायचं नाही आहे महाराज. पण आज तुमच्या माझ्यासारखी माणसं जी निस्वार्थी भावनेनं काम करतायत जमिनीवर उभारून, तर हे काम ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हजारो लाखो लोकांच्या पर्यंत जातं. आणि त्यातून आज तुम्ही सुद्धा एखादा व्हिडिओ बघूनच मला भेटला. होय बरोबर आहे. पण त्यावेळी तुम्हाला माहिती नव्हतं की तुमचा पण व्हिडिओ कधीतरी येईल. आज कसं भगवंताची खेळी बघा. बरोबर आहे. आज तुमचाच व्हिडिओ येणार आणि हा व्हिडिओ लोक बघणार आणि तुमच्यासारखे अनेक महाराज तयार व्हावे, ती भगवंताचरणी माझी प्रार्थना. आपण सुरू करूया. तुम्ही नाव सांगा तुमचं संपूर्ण आणि गाव पत्ता सांगा. नमस्कार. माझं नाव शंकर दत्तात्रय पाटील. तर मला शंकर महाराज आळंदीकर या नावानं ओळखतात. आमचं गाव सरवडे, तालुका राधानगरी आणि जिल्हा कोल्हापूर. सरवडे गावामध्ये माझं एक एकर क्षेत्र तुतीचं आहे. त्यात मी साधारणतः 3 वर्षापूर्वी तुती लावलेली ती. 3 वर्षापूर्वी तुती, त्यापासून मी तुती करतोय. पण मी रासायनिक मध्ये करत होतो तुती. रासायनिक मध्ये तुती करत होतो, त्यासाठी मी साधारणतः 1-2 खत ह्याचं सुद्धा टाकलं होतं, की गांडूळ खत 2 टन टाकलं होतं. 2 टन गांडूळ खत या शेतीला टाकले. म्हणजे एका सरीला मी एक पोतं टाकले. आणि मी म्हटलं की मग आता माझा पाला भरपूर येणार असं मला वाटलं होतं. गैरसमज म्हणजे पण पाला आला नाही. पाला आल्या नसल्यानंतर माझ्या लक्षात आलं की म्हटलं गांडूळ खत टाकून मी पाला येईना म्हटल्यानंतर मग आणि काय प्रॉब्लेम आहे. तर आता मला ते नंतर लक्षात आले की बाबा गांडूळ खत नुसतं टाकून उपयोग नाही, तर ते काम करणार ते जीवाणू पाहिजे. 1 मिनिट थांबवतो. पहिलाच षटकार मारलाय महाराजांनी. लोक प्रचंड व्यापार करतायत. शेणखत, गांडूळ खत आजकाल ब्रँडिंग पोती भरून येत आहेत. ऐकलं का त्यांनी? मी सांगितलंच नव्हतं त्यांना हे सांगा म्हणून. स्वतः उत्स्फूर्तपणे सांगितलं. टनभर गांडूळ खत टाकून कसलाही उपयोग झाला नाही. 2 टन टाकले. 2 टन किती खर्च आला होता? ते आम्हाला कारखान्याकडे मिळालं होतं. 2 टन गांडूळ खत टाकून सुद्धा अपेक्षित पाला वाढ होईल असा जो गैरसमज होता त्याचा काही उपयोग झाला नाही, फुकट गेलं. याचं कारण सांगतो मित्रांनो. वरून आणून काही गोष्टी टाकायच्या नसतात. तुमची जमीन पहिल्यांदा कसदार केली पाहिजे. जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे, पीएच बॅलन्स वाढला, नॉर्मल झाला पाहिजे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वाढली पाहिजे. ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यासाठी जमीन जिवंत पाहिजे, म्हणजे जमिनीमध्ये जीवाणू पाहिजे. रासायनिक खत जे घालतायत त्यांच्या जमिनीमध्ये जीवाणू नाही आहेत. मित्रांनो, जागे व्हा, डोळे उघडा, बघा लोक काय काय प्रयोग करतायत. गांडूळ खत घालून सुद्धा उत्पन्न आलं नाही याचा अर्थ जमिनीमध्ये जीवाणू नव्हतेच महाराष्ट्र, जीवन नव्हते, जीवन त्यामुळेच उत्पन्न आलं नाही. नंतर माझ्या लक्षात आलं. नंतर मग मी जो काडी कचरा आता आहे आपल्या शेतामध्ये, हा काडी कचरा कसं की ते पेटवत होतो तिथं टाकून. आणि पेटवल्यानंतर मला एक असा विचार आला की एवढं मोठं मी शेतातनं मी पिकवलंय आणि हे काडी लावून मी पेटवून टाकतो. मला नाही, तुम्ही बसल्यानंतर माझ्या डोक्यात विचार आला की एवढा मोठा ढीग आता मीच पेटवायला, ह्याचा का उपयोग नाही असं कसं. त्यापेक्षा मग मी ठरवलं आमच्या तुतीची लोक कोण हे असं घालत नाहीत, कारण काय ते ऐका, हे महत्वाचं आहे. इन्फेक्शन होते म्हणते, गैरसमज आहे तो. इन्फेक्शन होते म्हणते. झालं नाही काय नाही व्हायला. तर मग मी विचार केला की मी वैयक्तिक डोकं चाललो नाही, म्हणलं हे सगळं जे काय माझं काडी कचरा होतो ते टाकायला चालू. याला म्हणायचं बायोमास. आणि हे नॅचरल मल्चिंग आहे.
हो. आणि हे टाकायला जे चालू केलं मी मला वाटतं 2-2.5 वर्षापासून हे टाकायला चालू केलं आणि टाकायला चालू केल्यानंतर मग त्याच्यात आणि मला पुढे सुचत गेले की तरी मी रासायनिक वापरत होतो सर, नाही असं नाही त्या वापरतो हे होलं मारून, पण मी असं शेतात इसकडून कधी रासायनिक घातलं नाही, घातलं. आजपर्यंत कधी घातलं नाही. ओके कितीही मोठा ऊस आला तरी होलं मारूनच मी रासायनिक खत घातलेला आहे. ओके. आणि ह्या झाडाला एक एक होल मारून मी लई टाकत नव्हतो, बरं. पण एवढं चिमडभर टाकत होतो कारण त्याला गरज होती म्हणून, म्हणजे वाटत होतं तसं गरज होती म्हणून टाकत होतो. आणि तशा पद्धतीने ते माझं चालू होतं आणि अचानक तुमचा व्हिडिओ मी बघितलं. मी ते सेंद्रिय शेतीचं बघत पण होतो. तुम्ही मला सांगा की अचानक तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर आम्ही जे काय मांडतोय माझ्या व्याख्यानामधून शेतीशाळामधून किंवा तुमच्यासारखे प्रयोगशील शेतकऱ्यांचे जे व्हिडिओ आहेत त्यातून शेतकरी जे सांगतायत हे तुम्हाला प्रथमदर्शनी योग्य वाटलं, पटलं का? काय वाटलं हे काहीतरी वेगळं सांगतायत? नाही, कसं झालं की मला सेंद्रिय शेती करायची होती. मी जरा असा आध्यात्मिक विचाराचा असल्यामुळे की बाबा बिन लागवडीची शेती होऊ शकते. ओके. पण आमच्या डोक्यात लहानपणापासून ते बसवल्यामुळे की जरा विश्वास डळमळीत होता. ओके. की बाबा होते का नाही कुणास ठाऊक, होते का नाही कुणास ठाऊक असं वाटत होतं. बर. पण ज्यावेळी मी प्रत्यक्षात उतरलो, म्हणजे मी ज्यावेळी आपला अन्नपूर्णाचं भूसुधारक आणि हे वापरलं, ते कॅन आहे बघा, 1000 लिटरचं कॅन आहे. तर मी साहेब आता इथनं तिथं शेत आहे खाली, मला वाटतं 500, 400, 500, 600 फूट आहे. तर मी खांद्याला घागरी बांधून त्या शेतीत तिथं पाणी नेऊन होते. कष्ट तिथं तुम्हाला मी दाखवतो, ती केलेली कावड माझी तशीच आहे अजून. ओके. आणि ते पाणी नेऊन पाणी सोडायचं त्यातनं ड्रिपची व्यवस्था नाही, मला गरजच नाही. तुम्ही मला सांगा, जेव्हा तुम्ही भूसुधारक जमिनीमध्ये वापरायला लागला आणि अन्नपूर्णाच्या फवारण्या शेड्यूल प्रमाणे घ्यायला लागला, त्यानंतरचा तुलनात्मक फरक रासायनिक वर्सेस हा काय झाला हे जरा शेतकऱ्यांना सांगा. आता हे वापरल्यानंतर असं झालं की ज्यावेळी माझा एखाद्या समजा आपण बॅच घेतली आणि पाला समजा एखाद्या 1-4 गुंठे किंवा 2 गुंठे शिल्लक राहिला, तर असं व्हायचं की तो पाला जो शिल्लक राहायचा तो पाला असा खायनं पिवळा पडत व्हायचा. पिवळा म्हणजे वर पान वाढले की खाली पान निघायचं, असं व्हायचं. ते म्हणजे तो नियम आहे त्यांचा, कसा तुतीचा नियमच आहे तो. तुमचं वर ते ठराविकच वाढले, बरोबर. आणि ते ठराविक वाढल्यानंतर कसं होते, वरचं पान वाढले की खायचं पान कट करून टाक, बरोबर. ते जो नियम आहे तो. पण मला असा अनुभव आला की नाही, मी जे वापरले म्हणजे ते अन्नपूर्णाच्या फवारण्या जे घेतल्या, आता हे तो प्लॉट आहे की नाही ह्याच्यावरच घेतल्या होत्या, वर आहे आता तो कटिंग झाला याच्या पाठीमागल्या वेळी. तर तो माझा 6 महिने पाला, किती 6 महिने. मग हे लोकांना ते पटणार नाही कदाचित मी बोलते आले किंवा विश्वास ठेवणार, आणि त्यांना वाटेल की बाबा हे चुकीचं बोलायला आहे किंवा जास्त सांगायला आलाय. तर मी तो मागली सीडची बॅच घेतली त्यावेळी 6 महिन्याचा पाला मी घातला होता, तरीही उत्पन्न मला की ऑफिसच्या ह्याच्यापेक्षा जास्त नाही. ऐकताय मित्रांनो, हा कृतीतनं केलेला अनुभव आहे, हा प्रयोग आहे. 50% पाहिजे तिथं 50 अंडी पुंजाला मला 25 किलो अपेक्षित होतं, पण मला 31 किलोच्या वर 32 किलो पर्यंत माझे घेत. अजून काय व्हायला पाहिजे? 22-25 किलो उत्पन्न या ठिकाणी 30-32 किलो उत्पन्न कोशाचं आलंय. फायदा तुमचा प्रचंड वाढून गेला, म्हणजे 30-40% फायदा वाढला. 7-8 किलो वाढलं म्हटल्यावर बरोबर वाढलं की फायदा वाढलाय की वाढून गेला. महत्वाचं त्यांनी काय सांगितलं ऐकलं, पानं जेव्हा वर झाड वाढत जातात तेव्हा खालची पानं पिवळी होत जातात. अन्नपूर्णाच्या फवारणीनं पानं पिवळी झाली नाहीत, दुसरी बुरशी आली नाही. बुरशी आली म्हणजे रोगराई कुठली आली? त्याला खाली सर कसं होते बघा, तुमची वर पाणी गेली की पाठीमागं बुरशी येत जाते. ओके. ह्याला बुरशी पाठीमागं म्हणजे हे आता हे पान जवळजवळ 7-8 फूट उंच वाढणार ही ढाळी. आता ही दिसती की नाही एवढीशी, वाढत निघाली. हिला आता उंच होती 8, आता ही आहेत की नाही ह्याच्यापेक्षा उंच होत्या त्या ढाळ्या हे दाखवलेल्या. तर त्याला कसं होते की पाठीमागे त्याच्या बुरशी यायला. ओके. एवं माझ्या ह्याला आता हे रान मी कधीही भांगलत नाही. मी माझ्या शेतकरी मित्रांना सांगतो की रान जमिनीत येतं हे तुमच्या त्रासासाठी येत नाही, तर ते आपल्या जमिनीसाठी येत असते. ती जमीन तिची आई आहे की नाही, ते आपल्या आईला ते मदत करण्यासाठी. हे लक्षात ठेवा, कुठलंही तण येऊ दे ते तुम्ही तोडून फक्त त्याला हाय तसं ठेवा. 1-2 वेळा तुम्ही कट केलं की 3ऱ्या वेळा. सर हे जे रान आता तुम्हाला दिसते की नाही, हे आता अन्नपूर्ण आपण वापराय भूसुधारक वापरल्यानंतर की नाही, हे रान मला इथलं चालायच नव्हतं, एवढं रान होतं असं बरोबर भरून यायचं. कमी आलं. आता प्रत्यक्षात जर बघायचं असेल तर नवीन मी क्षेत्र लावले दुसऱ्याचं घेऊन 1-5 गुंठे, तिथं तुम्हाला रान दाखवतो. तशी सिस्टीम होती माझ्यात. आता इथे रान दिसतंय का बघा. पुन्हा एकदा शेतकरी मित्रांनो, भूसुधारक वापरल्यानंतर तण रान गवत येण्याचं प्रमाण प्रचंड कमी येतं. 100% जात नाही, गैरसमज राहू नका. आणि तसं मी सांगणार देखील नाही जाऊ नये राहणार, जाऊ नये पाहिजे. मी म्हणून सांगतोय तण रान थोडंफार यायला पाहिजे, रान यायला पाहिजे. भूसुधारक वापरल्यानंतर शंकर महाराजांनी आता सांगितलं, नीट ऐका, तण रान मोठं येत होतं, आता येतच नाहीये. प्रचंड प्रमाणावर कमी आलं. भूसुधारक मधले जीवाणू तण आणि रान आणि गवत हे नियंत्रित करतात, असा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे. यांना सुद्धा तो अनुभव आलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही जशी सुंदर पानं येत आहेत आणि निरोगी पानं येतात, रोग येत नाहीये,
याची वाढ तो अपेक्षित म्हणजे रासायनिक मध्ये होणारी वाढ आणि आता नैसर्गिक मध्ये होणारी वाढ याच्यामध्ये दिवसामध्ये काय फरक आहे का? आहे सर. कसं आहे की थंडीत हा. म्हणजे माझा जो पाला होता तो एका एक महिना नुसता असा कोंब येऊन राहिला होता. छोटे कोंब असा असे बारीक कोंब फक्त असे येऊन राहिले होते. हा हा फुटायला एवढा कोंब. ओके. पण माझा ह्याच्या पाठीमागला मी वापरल्यानंतर कनी तर माझा पाला एकदम फास्ट वाढायला सुरुवात झाली. आणि म्हणजे जसा आता टेम्परेचरचा प्रॉब्लेम त्याच्यावर काय झाला काय नाही? काय नाही काय नाही ओके, म्हणजे एवढी थंडी पडून सुद्धा सुद्धा माझा ते पाला वाढ झाली, व्यवस्थित वाढला. फुटवे चांगले आले, एकदम काय काय अडचण निरोगी आले. ओके ओके. लक्षात ठेवा, कुठल्याही वातावरणाचा परिणाम होत नाही अगर अन्नपूर्णाच्या फवारण्या वेळेत केल्या तर. हे शेड्यूल प्रमाणे वागणारा माणूस आहे, शिस्तबद्ध आहे, म्हणून त्याचं सगळं व्यवस्थित झालंय. दुसरं महत्वाचं म्हणजे आता अनेक सांगायचं सर, हे आता हे झाड आहे की नाही आपलं दिसते बघा. हं. आता लोकांचं असं मत आहे की ह्या झाडाला साधारणतः एक 10 फुटवे म्हणजे 8 ते 10 फुटवे ठेवायचे असा त्यांचा नियम आहे नियम आहे सगळ्यांचा. सगळ्यांचा. पण हिचे जर फुटवे मोजले तर मला वाटते 20 फुटवे होतील. बरोबर. आणि ह्या फुटव्यातले एक ही कमी पडत नाही, हे सगळे फुटवे आहे असे वाढतात. ओके. म्हणजे इतर लोक सांगतात की वाढ होण्यासाठी बाकीचे फुटवे काढून टाका, हो. जसं नाही ऊसासाठी नाही, काढून टाकाने येतच नाही त्याला. येतच नाहीत. 10-11च्या वर जर आले हा. तर तेवढे जे झाड ज्याला ताकद आहे तेवढेच वाढवते पुढं, नाहीतर बाकीचे ते तसंच ठेवून देते तळात. बारीक राहते, बारीकच राहते ते. पण आपल्याकडे तो भरपूर. आता तुम्हाला मी दाखवतो 20-24 फुटले. मग तिथं दाखवतो ना तुम्हाला. प्रत्यक्षात आता म्हणजे आता हे दिसते की नाही, छोट्याही दिसतात की नाही. हा. तर माझी तिथे एक पलीकडे 4 गुंठ्याची गुणगी आहे, त्यात आता मोठा पाला आलेला आहे. मोठा ते पाला. जर तुम्ही बघितलं सगळं तर सगळं झालेलं आहे ते उंच. ऐकलं का तुम्ही? 25-25 फुटवे आले एका झाडाला. 20-25 फुटवे जे महाराजांचं म्हणणं आहे की येतच नाहीत, 10च्या पुढे फुटवे येत नाहीत किंवा आले तर ते छोटे राहतात. ते झाड ते आपल्याला जेवढी ताकद आहे तेवढंच घेते हो ते, झाडामध्ये ताकद वाढवते. नसते. जमिनीमध्ये भूसुधारक सोडल्यानंतर जसं बॅक्टेरिया ऍक्टिव्हेट होतात, जमिनीतील नैसर्गिक सगळ्या गोष्टी झाडाला देतात. झाडाचं खोड म्हणजे स्टेम ही ताकदवान होते, त्याच्यामध्ये अन्नद्रव्य साठवलं जातं, हो, हो. जे तुमच्या वाढीला फुटव्याला उपयोगी पडतं. हा प्रत्यक्ष अनुभव शंकर महाराजांनी घेतला. रासायनिक मध्ये 10-12 फुटव्याच्या वर जात नव्हता, आज 20-25 फुटवे, आणि प्रत्येक फुटवा तजेलदार आलाय, मोठा आलाय, लहान नाही. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक फांदीला अन्न देण्यासाठीची ताकद झाडात त्या झाडामध्ये आहे, नैसर्गिक आणि पारंपरिक. आणि त्याच्यातही सर दुसरा मोठा म्हणजे सांगतो तुम्हाला की वर्षाला माझी झाडं एक आता तिथं ते झाले बघा, वाळले बघा झाड ते पलीकडे. मर व्हायची. मर होतीच ती, सगळ्यांची होती, माझी अशी नाही, सगळ्यांचीच होती. साधारण किती मर होते अंदाजे? भरपूर. म्हणजे एका सरला 1-2 झाड असं प्रत्येकाचं मरतंय. बर बर. तर मला ह्यावेळी जी झाडं तशी होती आता हा. ते आता मेलेच बघा पूर्णपणे. मेलेलं त्याला आहे. जास्त बुरशी लागलेली आहे म्हणायची. बरोबर. त्याला झाले. आता त्याच्या पलीकडे जे तुम्हाला मी दाखवते हा. तिकडलं ते हा. त्याच्या तिथलं ओके. त्याला तसं झालं पण त्याला फुटून आले आले फुटला. आता त्याला फुटून तुमच्या ह्या आले. प्लॉट मध्ये 2,500 झाडांच्या मध्ये किती झाडं जगली आणि किती मर आली, आणि रासायनिक मध्ये किती मर होत होती? रासायनिक मध्ये सगळ्यांची सर कसं होते की ती झाडाची अशी खाली त्याला बुरशी लागते ती. म्हणजे आपण मित्र बुरशी मारलेली असते रासायनिक मध्ये, बरोबर. आणि शत्रू बुरशी वाढवलेली वाढवलेली असते. असते. ती बुरशी झाडं खाते हे आपल्याला कळत नाही आणि आपण ते दुसरी बुरशीनाशक वगैरे मारले, मारलं पण की त्याचा संपलं. काय- नाही उपयोग होत नाही होतच त्याचा. नाही मी त्याचा. बघितला त्याचा ओके ओके. उपयोग होत नाही. पण ही जमिनीतनं ज्यावेळी ती बुरशी गेली, हा. मित्र बुरशी, हा. आणि तिने ती खाऊन टाकायला हो. चालू केली, ती पुन्हा झाड आणि जगायला चालू झाली. म्हणजे तुमची मर आता किती झाली आहे टक्केवारी का संपली? काय नाही झाले आता, संपला विषयच नाही. मर कुठं आहे याच्यात दिसतच नाही तुम्हाला. मर. कळलं? नैसर्गिक शेती ही मेलेली असतील ती अगोदरची झाडं अगोदर. मेलेली, पण आता- ह्या वर्षी नाही. नाही. हे टाकल्यावर तरी काय प्रॉब्लेम आलेला नाही मला. असं झालं. जेव्हा म्हणजे महाराज रियालिटी आहे. म्हणजे मी काय खोटं बोलायचं, अतिशयोक्ती सांगतोय असं बी काय नाही आहे. खोटं कारण मी बोलायचं एक कारण वारकरी आहे. महत्वाचं रामकृष्ण नाही, हरी. खरंच की. खरंच आहे. कशाला खोटं बोलायचं नाही, कारण काय नाही. करायचं, मी काय लोकांना कशाला बसू उगाच खोटं सांगून. माणूस अध्यात्मातला आहे, खोटं बोलायचा विषय नाही. मिशन आरोग्यामध्ये असं नसतंच. मी कधी कोणाला काय बोला हे सांगितलं का तुम्हाला? नाही, काय काय बोला? जे आहे ते खरं जे बोलायचं. आहे ते सांगायचं ना. ऐकलं तुम्ही? अत्यंत महत्वाचं. जेव्हा यांनी रसायन सोडलं तेव्हा यांचं मर होण्याचं प्रमाण संपलं. जे 2 झाडं मर आहेत ते मागच्या वर्षीच्या रासायन मधली आहेत. ह्या वर्षी त्यांनी नैसर्गिक शेती केली आहे मिशन ऑर्गॅनिकच्या सहकार्यानं, तत्वानं. मर नाही, अतिशय सुंदर, रोगमुक्त. जमिनीमध्ये माऊली काय फरक पडला? जमिनीमध्ये आता तुम्हाला मी दाखवतो, आता मगाही दाखवलं, आता दाखवतो बघा. हे बघा जरा कॅमेरा जवळ. ही माझी जमिनीची माती म्हणायची. ही माझी जमीन आहे. मी बघाय सांगितलं की मी भांगलत नाही. बरोबर. आणि तुतीवाल्यानं तरी अजिबात भांगलो नाही. मशीन घ्यायचं, ब्रश कटरनं कट मारायचं. आता मला सर पहिल्यांदा कधी जास्त काम होतं. कसं हे करायचं म्हणजे भांगल. पण आता मी कसं केली की 2-2.5 महिन्यात एकदा मारलं तर तसं सोडून द्यायचं. बरोबर. नाही मारत काय फरक पडत नाही. तर आता हे बघायला झालं तर ही बघा माती, रात्री पाणी पाजलं, ह्याच्यात रात्रभर पाणी होतं. या सऱ्या इथपर्यंत तुंबल्या होत्या, लक्षात ठेवायचं. हे बघितलं काय? ही माती ही रात्रभर पाणी पिलेली माती आहे. बायोमास त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा किती सॉफ्ट झाले बघा. ही माती आहे बघा वरची.
हातानं काढली आहे माती, काहीही लावायला लागलं नाही. आता हे झालं दाखवलं. चिकट नाही, चिकट काय नाही, नाही, सगळं सुटलेली आहे. अत्यंत मऊ भुसभुशीत माती झालेली आहे. भुसभुशीत झालेलं आहे. भू सुधारक मुळे आता ही गोष्ट जर होते. बघायचं झालं तर आता हे क्षेत्र माझंच आहे, पलीकडले क्षेत्र आमचंच आहे ते. ऊसाचं. ऊसाचं. ऊसाचं तुम्हाला मी घेऊन येतो माती दोन मिनिटं. तिथली माती बघा. हे बघा, झाला बघा लाडू त्याचा. हे रात्रभर पाणी होतं, ही माती म्हणायची. आणि हे आमची बी पाणी चालू आहे आता त्यातच म्हणायची. ही भिजलेली घट्ट माती. होते ते बघा. ह्यो फरक हे दिसतोय, पुढ्यातला फरक आहे ह्यो. म्हणजे कुणी सांगायची गरज नाही की बाबा किंवा खोटं बोलायचं काही काय कारण नाही. बरं असं ह्या क्षेत्रातलं नाही, माझ्या सगळ्या क्षेत्रातलं असं असं झालं. झालेलं आहे. सगळ्या प्रत्येक ते सोडा बघू खाली. हे बघा, हे बघितलं काय, हे हातात बघा, हातादार बघितलं काय, माती चिकटलेलीच नाही हाताला, नैसर्गिक. आणि तिकडे बघा हे रासायनिक मधली माती. रसायन मधले. शेत एकच आहे. शेत एकच आहे. एका प्लॉटला पूर्ण 100% रसायन थांबवलंय, त्या प्लॉटला रसायन चालू आहे. प्रयोग करतायत हळूहळू. ते पण क्षेत्र ह्याच्या खाली नैसर्गिकाखाली येणार आहे तुमचं. महाराज तुम्ही आता मला सांगा की तुम्ही ह्याच्यामध्ये खुश आहे, काय अडचण नाही? खुश असणार. उत्पन्न वाढलेलं आहे, उत्पन्न सगळं वाढलं. छान मला झालंय. मला सर एका बॅचला कमीत कमी 4 पोती जर लागवड टाकली तर साधारणतः 2,800 रुपये खर्च यायचा. आता किती खर्च येतो? आता कुठे मी मला वाटतं तुमच्याकडे मागले एकदा ते 2 बाटल्यांनी भूसुधार वापरलं होतं. मला वाटतं 4-5 महिन्यापूर्वी. हा. आणि परवा एक मागवलंय, त्यातली अजून 1-1.5 बाटली शिल्लक आहे. आता ह्या प्लॉटला सुद्धा ती पुरणार आहे मला. खर्चच येत नाहीये. म्हणजे 0वर चालाय, म्हणजे कमी आलाय हो एकदम. म्हणजे मला 1-2 बॅचला येत होता की आता मी निम्या अर्ध्या वर्षाचा खर्च तेवढा झाला. नाही म्हटलं तर मला 30-40 हजाराची लागवड लागायची. अरे बाबा, ऐकलं काय? कारण त्याच्याशिवाय येतच नव्हतं. 30-40 हजारचं रासायनिक खत लागत होतं. सर ह्या जर तुतीला जर ह्या वेळेस जर खत जर नाही मिळालं का नाही तर ह्यो पाला वाढत नाही. लक्षात वाढत नाही. त्याला रासायनिक जर टाकत होतो की नाही, त्यावेळी जर नाही मिळालं हा. तर वाजिबात वाढत नव्हतं. पण आता काहीच गरज नाही. आता मी कुठे टाकले काय होत आता 8-9 महिने ह्याच्या अगोदर मी कधी पावसाळ्यात खत टाकलं होतं. त्यानंतर आता 3 बॅचेस झाल्या तर मी खत अजिबात टाकायला दुसरा पावसाळा आला आता. हो, दुसरा पावसाळा आला. 1 वर्षभर झालं खत टाकलेलं नाही. काय नाही. उत्कृष्ट उत्पन्न, जमीन चांगली झाली आहे. शेतकरी माझा खुश आहे. पैसे वाचलेले आहेत ना की बराबर. 30-40 हजार रुपये खताला लागत होते. आता माझ्या मध्ये 5-6 हजार रुपये लागले असतील. होय, आता तेवढंच की तेवढं एक पुढे आणलेला 1-2 वेळा फक्त तुमच्या पुढे मागवले. आता हा. मला वाटते पावसाळ्याचे मी आता ठरले मिरगाई टायमाला एक सोडायची. संपला आता ह्याच्यावरनं पाऊस चालू झाला की ह्याच्यावरनं सोडायचं. म्हणजे कुजून जाते सगळं कुजून जाते. मस्त. निसर्गाची गंमत असं. शंकर महाराजांना कळाली. भगवंतानं ती बुद्धी दिली, त्यांच्या हातून ते काम करून घेतलं. अतिशय आनंदानं काम बघताय तुम्ही. हसतायत कसे ते. मला खुश आहेत. मला दुसरं काय बोलायचं आहे माहिती हा. आहे? तुमच्या ह्याच्यामुळे जे रान कमी झाले की त्याच्यामुळे माझा तोटा झालाय. का तोटा झालाय? उलटच. कारण मला रान पाहिजे होतं. रानामुळे माझं ते कट करून मल्चिंग टाकले की व्हायचं. मल्चिंग होत होतं आणि हे होतं. पण आता माझ्या शेतात रान जुन्या झाले. पहिला माणूस आहे की तण कमी झाले म्हणून नाराज आहे. नुकसान झालं म्हणालाय. लोक तण कमी व्हावं म्हणून आरडाओरडा करायला लागले. हे माणूस उलटाच म्हणालाय तण कमी का झालं. कारण तणाची गंमत त्यांना कळाली. ते तण कट करून ते इथंच टाकत होते. त्याचं नैसर्गिक मल्चिंग होत होतं. आणि त्यांनी मगाशी सांगितलं की कुठली गोष्ट जाळू नका, जी मी कायम सांगतोय. तुमची ती गोष्ट जमिनीमध्ये घाला, गाडा वर टाका. ते मल्चिंग आहे, तो बायोमास आहे, जमिनीची ताकद वाढवतोय. आता तुम्ही बघितलं महाराजांनी हात घालून हाताने माती काढली. अतिशय सुटसुटीत माती निघाली आणि पलीकडची माती रासायनिक हाताला चिकटली. समजते ना तुम्ही? डोळ्यानं बघताय तुम्ही मित्रांनो. डोळे उघडा, विश्वास ठेवा आणि यांच्यासारखा प्रयोग करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, निसर्गामध्ये अफाट ताकद आहे. आपण ती समजून घेतली पाहिजे. रासायनिक खत कंपन्यांनी तुमचा ब्रेन वॉश केलाय, बुद्धिभेद केलाय आणि तुमच्या मनामध्ये जाहिरातींचा मारा करून 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 असं बिंबवलंय की रसायनाशिवाय शेती होऊ शकत नाही. पण असे खंबीर बंधुतुल्य मित्र मला भेटलेत परमेश्वर कृपेनं, ज्यांचा निसर्गावर, भगवंतावर विश्वास आहे आणि त्यांनी ते प्रयोग केले आणि प्रयोगाला भगवंतानं यश दिलेलं आहे त्यांच्या हाताला. सर मला नाही फक्त काय सांगायचं की आपण जे म्हणतो की रासायनिक टाका लागते हा चुकीचं कसं मला नंतर म्हणजे सेंद्रियमध्ये केल्यात बघा की ह्या जमिनीमध्ये जमीन भगवंता निर्माण करतानाच अशी सिस्टीम निर्माण केली आहे की त्यात हे झाड 100 वर्ष झाड उभं असलं तर त्याला काय कधी कमी पडत नाही. आमच्याच ह्याला जमिनीला काय कमी पडतंय. तर त्या जमिनीमध्ये एवढी ताकद अशी केलेली आहे की तिला लागणारं तुमचं सुपर असेल, पोटॅश असेल, नत्रा असेल किंवा तुमचं दुय्यम असतील, सूक्ष्मद्रव्य असतील, जे काय असेल ते सगळे याच्यात तिने व्यवस्था करून ठेवलेलं आहे. फक्त आपण काय केले की जमिनीत जे पाहिजे ते आहे
आपण पीक लावतोय हम्म. पण मधला जो दुवा आहे ते आम्ही दुवा ते फक्त मारून जीवाणू टाकलाय. संपवले. जीवाणू संपवले एवढंच केले आपण. भूसुधारक मध्ये जीवाणू आहेत. आता महाराजांनी अत्यंत मोलाचं सांगितलं. हा विचार मी गेले 10-12 वर्ष मांडतोय. भगवंतानं तयार केलेल्या ह्या सृष्टीमध्ये तुम्हाला कमी नाही. काय कमी नाही. सगळं तुम्हाला त्यांनी आम्हाला व्यवस्थित जगण्यासाठी सगळं केले दिलंय. केले केले. ह्या मातीमध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पिकांच्या हा. अवेलेबल आहेत. हो. मी नेहमी सांगतो जंगलामधल्या झाडांना खत कोण घालतं महाराज? कोण नाही गेलं. जंगलामध्ये कसं काय सुंदर येतात. 100-100, 200-200 वर्ष जंगल आणि सदा हरित किती- आहेत. होय होय होय. त्यांना काय रोग येत नाही, काय त्यांना काय काय नाही प्रॉब्लेम काय येत नाही, नाही. काय नाही. तसंच तुमच्या माझ्यासाठी शेतात जमिनीमध्ये परमेश्वरानं दिलंय. सगळं दिलंय ते. तुमचा माझा विश्वास नाही त्याच्यावर. हा आणि आम्हाला विश्वास नाही पाहिजे मग आम्हाला ते कोणी सांगितलं नाही. सांगितलं नाही कोणी. आता मिशन ऑर्गॅनिक हे प्रत्येकाच्या शेतामध्ये जाऊन सांगतंय. आपले अभ्यास वर्ग, कार्यशाळा, शेतीशाळा सुरू आहेत आणि हेच आम्ही सांगतोय लोकांना की भगवंतावर विश्वास ठेवा. निसर्गाला समजून घ्या मित्रांनो. निसर्गाकडे चला. एखादी खोटी गोष्ट, चुकीची गोष्ट वारंवार सांगितली की खरी वाटायला हो, लागते. पहिली तसं कंपन्यांनी ते रासायनिक हा. सांगून डोकं पहिली बाद चूक केलंय. मला माझं असं मत आहे साहेब की लोकांनी पहिलं काय काम करावं की रासायनिक टाकायचं बंद करावं. माझी ऐका. खरोखर विनंती लोकांना आणि रासायनिक टाकायचं बंद केलं कारण जमिनीला रासायनिकची 100% गरज नाही. तळमळीनं सांगणारा माणूस आहे. 100% ऐका. गरज नाही. गरज जमिनीला नाहीच. रासायनिकची 100% गरज नाहीये. ऑलरेडी त्यात भरपूर सगळं सगळं विश्वास ठेवला पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे महाराज. दुसरा कुठला विषय नाही. फक्त जीवाणू फक्त वाढवण्याचं तुम्ही काम करा. तुम्हाला ते जमीन आम्ही भूस्वराबद्दल द्यायला लागलोय. काय द्यायला लागलोय. दुसरं काय काही काय नाही. कमी करत नाही. अतिशय साधी सोपी शेती आहे. त्याने सुद्धा स्वतःच्या खाण्यासाठी पाठीमागे भाजीपाला केलाय. जो मी नेहमी सांगतो शेतकऱ्यानं रासायनिक भाजीपाला विकत आणायचा नाही. तुमच्या शेताच्या बांधावर एखाद्या कोपऱ्यामध्ये अगदी 50 स्क्वेअर फुटामध्ये जरी तुम्ही टोकणलं तर तुमच्या घरात लागणारा भाजीपाला सर्व तुमचं तुम्ही करा. विषमुक्त करा. तब्येती चांगल्या ठेवा. आज महाराजांची तब्येत चांगली आहे. त्यांचा अध्यात्म चांगला आहे. त्यांचे आयोडील सगळे धडधाकट आहेत कारण ते विषमुक्त भाजीपाला खात आहेत. आज यांनी जो प्रयोग केला मित्रांनो, हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला माझी नम्र विनंती आहे. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीचे प्रयोग करा. हा या की आता महाराजांनी तुम्हाला काय सांगितलं ऐकलं? शेडाजवळ शेतीला कुठल्याही रसायनाची गरज नाही. जे मी गेली कित्येक वर्ष सांगतोय. आज प्रयोगांती त्यांना देखील ते पटलंय की शेतीला, जमिनीला रसायनाची गरज नाही. भगवंतानं तुमच्या प्रत्येकाच्या जमिनीमध्ये शेताला लागणाऱ्या सगळ्या अत्यावश्यक गोष्टी भरपूर दिल्यात. त्या संपत नाहीत, नाही तर. कधीही संपणार नाही. अनंत असीम भरपूर आहे सगळं ते. मला जसा- सांगायचं झाडाला जर समजा काही कमी पडत नसेल तर ह्या पिकांना काही 100% कमीच पडणार नाही. कधी पण नाही. हे झाडच आहेत, ती रोपच आहेत ना हो ती. हो ही दुसरं- मोठी झाड आहेत. उलटींची मुळे जर बघितली तरी एवढीच खाली झाड खाली आहे. ते 3 वर्षाचं आहे ना. होती आणि खाली एवढी मुळे गेली खाली त्याची. जास्त लांब जास्त आहे. असतील ते, बरोबर. यांना जर काय कमी पडत नसेल तर मग यांना- यांना यांना काय काय- कमी पडणार आहे. मग हे शेतकऱ्यांना समजून घेऊन प्रायोगिक शेती केली पाहिजे. विश्वासानं शेती केली पाहिजे. तेवढं आपण आवाहन करू शकतो लोकांना. ऐका, तुम्हीही सगळ्या जणांनी रसायन सोडा, निसर्गाकडे या. मिशन ऑर्गॅनिक आहे, आपलं कुटुंब आहे. हे माझ्या कुटुंबातील सुंदर सदस्य आहेत. आपण सगळ्यांनी मिळून आपल्या देशाला, आपल्या समाजाला पुढे गेलं पाहिजे, नेलं पाहिजे. विषमुक्त अन्न तयार केलं पाहिजे. आज यांची ही सुंदर निरोगी तुतीची पानं खाऊन त्यांच्या आळ्या सुद्धा, त्यांचं लाईफ वाढलंय, त्यांची तब्येत चांगली झाली आहे आणि येणारं रेशमाचं उत्पन्न सुद्धा चांगलं झालं. त्यांनी मला आता दाखवलं. अतिशय उत्कृष्ट प्रकारचे बीज तयार झालेत. आज ही सेवा आहे, ईश्वर सेवा आहे मित्रांनो. तुम्हालाही ती करायला पाहिजे. ज्यांच्या मनामध्ये अजून धाकधूक आहे, अजून भीती वाटते की रसायन सोडल्यानंतर उत्पन्न येईल का नाही, घाबरू नका मित्रांनो. अशी एकापेक्षा खंबीर माणसं उभारलेत आणि आम्ही तर तुमच्या बरोबर नेहमीच आहे. हो, आम्ही 100% सांगतोच ना. माझं आहे तेच. आहेच. दुसरं काय बोलायला काय गरज काय 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 कोणी येऊन प्रत्यक्षात बघावं, येऊन भेटावं, मी काय करतोय ते बरं मला म्हणण्यापेक्षा माझ्या मित्रांना विचारावं. मी वापरतोय का सगळं नाही. मार्गदर्शन करायला सगळी लोक तयार आहेत मित्रांनो. काय अडचण नाही. धाडस करा आणि पाय टाका. थोडा प्रयोग करा पहिल्यांदा आणि त्यात यश आल्यानंतर तुम्ही मोठं करा. मी नेहमीप्रमाणे तुम्हाला विनंती करतो. आता शेवटाकडे जाताना मी भगवंताला विनंती करतो. दत्तगुरूंच्या चरणी, माऊलांच्या चरणी माझी प्रार्थना, कळकळीची विनंती आहे की माझ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या हाताला भगवंता यश दे. प्रत्येकाचं डोकं शांत ठेव, त्याला आनंदी समाधानी ठेव आणि त्यांच्याकडनं समाजाची सेवा होण्यासाठी ती सुबुद्धी प्रत्येक शेतकऱ्याला दे आणि त्यांच्या हातून ह्या निसर्गाची, ह्या मातीची सेवा व्हावी आणि हे सत्कर्म घडावं. अशी पद्धतीची रचना, अशा पद्धतीची वेळ माझ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये यावी आणि तो आनंदी समाधानी राहावा, ही मी प्रार्थना करतो महाराज आणि थांबतो. धन्यवाद. 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 रामकृष्ण. रामकृष्ण. सुटलं बघा